पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा, पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा, दारास भास आता हळुवार पावलांचा. आता कोणी म्हणेल कविता कसल्या म्हणताय? पाऊस म्हणजे चिखल सारा, पाऊस म्हणजे मरगळ, पाऊस कपडे खराब करतो, पाऊस वैतागवाडी, पाऊस म्हणजे रेंगाळलेली कामं. दरवर्षी पाऊस येतो आणि दरवर्षी असं होतं. तर ही सुद्धा कविताच आहे. कारण गाण्यांमधून कवितांमधून पाऊस ऐकायला कितीही छान वाटत असला तरी गृहिणींसाठी मात्र तो डोकेदुखी ठरतो. कारण पाऊस म्हटलं की सगळ्या घरभर ओले चिंब कपडे, कुठे सुकत घालायचे हे सगळे कपडे असा प्रश्न गृहिणींना पडतो. आणि शिवाय पाऊस म्हटलं की जास्तीची साफसफाईसुद्धा आली म्हणजे अजूनच कामं वाढवून ठेवतो हा पाऊस. आणि म्हणूनच आज आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी बघणार आहोत, टिप्स बघणार आहोत की ज्याने आपलं घर नेहमी पावसाळ्यात सुद्धा फ्रेश सुंदर वाटत राहील. तर त्याच्या आधी बघा, चिमणाबाईंना अखेरीस हे घरटं आवडलेलं आहे आणि एकदाची त्यांनी तिथे एंट्री घेतलेली आहे. बराच वेळ चिमणाबाईंनी घरट्यामध्ये आतबाहेर जाऊन घरट्याची चांगली व्यवस्थित पाहणी केली आणि शेवटी दोघांचं एकमत झालेलं दिसतंय. हे एकमत होणं फार गरजेचं असतं नाही का? जोक्स अपार्ट, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आपण आनंद शोधायचा असतो, कारण हॅपीनेस इज होममेड. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात. पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त जाणवणारा प्रॉब्लेम म्हणजे घरामध्ये येणारा कुबट वास. आणि जर प्रॉपर व्हेंटिलेशन नसेल ना तर घरामध्ये खूपच कुबट वास येत राहतो आणि तो आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चांगला नाही. तर काय करायचं बघा, अशी आर्टिफिशियल आपल्याकडे काही फ्लॉवर्स असतील किंवा फ्लॉवर पॉट असतील तर त्याच्यावरती जो आपल्याकडचे आपण परफ्यूम यूज करतो ना तर थोडासा असा तो स्प्रे करायचा. किंवा तुम्ही पडद्यांवर वगैरे सुद्धा हे स्प्रे करू शकता. फक्त लाईव्ह प्लांट्स असतात त्याच्यावरती नाही स्प्रे करायचं. तर या युक्तीने पटकन घरातला कुबट वास नाहीसा होतो. आता दुसरी एक गोष्ट म्हणजे हे पॉटपोरे म्हणतात याला. तर हे मी डीमार्टमधून घेतलेलं फक्त 99 रुपयाला आणि गेल्या वर्षी घेतलेलं तर अजून भरपूर शिल्लक आहे. कारण जास्तीत जास्त पावसाळ्यामध्येच याचा उपयोग होतो आणि अगदी थोडंसं ठेवलं ना तरीसुद्धा खूप छान असा सुगंध येतो. तर हे एखाद्या बाउलमध्ये वगैरे असं ठेवून तुम्ही हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा छोटीशी डिश घ्यायची आणि ते कपाटांमध्ये वगैरे ठेवून द्यायचे किंवा किचनमध्ये फ्रीजच्या वरती वगैरे सुद्धा ठेवलं तरी खूप छान असा मंद सुगंध येत राहतो. आणि आपलं घर सुगंधित ठेवण्याचा आणखीन एक पर्याय म्हणजे हे जे सेंटेड कॅन्डल्स असतात ना तर हे सुद्धा मी डीमार्टमधून घेते दिवाळीच्या वेळेला आणि हे खूप दिवस टिकतात आणि खूप छान वास येतो ह्याचासुद्धा. आणि याच्यामध्ये लव्हेंडर, रोज आणि जस्मिन असे स्मेल होते. तर जो तुमच्या आवडीचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. आणि या कॅन्डल्ससुद्धा ह्या छोट्या ग्लासमध्ये आहेत त्यामुळे कुठे ठेवण्याचा सुद्धा प्रश्न नाही, असंच ठेवलं तरी चालतात. आणि शिवाय ह्या मला किती 150ला वगैरे मिळाल्या होत्या, म्हणजे हे सुद्धा स्वस्तच आहेत. पण पहिले जे 2 पर्याय मी सांगितले ते अगदी स्वस्त आणि खूप इझी टू यूजसुद्धा आहे. आणि या पॉटपोरेमध्ये बघा एक खूप सुंदर असे कलर्स असतात, दिसायला सुद्धा छान दिसतं. आणि हे एखाद्या डिशमध्ये घेऊन आपण आपल्या कपाटांमध्ये कपड्यांच्या बाजूला असं ठेवून टाकायचं म्हणजे कपड्यांना सुद्धा छान स्मेल येत राहतो. अजून एक गोष्ट म्हणजे बेडरूममध्ये जे बेडशीट्स असतात ना तर त्या आपण आठवड्यातून 2दा तरी बदलायला हवेत. नाहीतर काय होतं, खूप कुबट असा वास येत राहतो. त्याच्यामुळे आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी आपण बेडशीट चेंज करायचे आहेत. आणि पावसाळ्यामध्ये शक्यतो अशा बेडशीट वापरायच्या ज्या पटकन सुकतील अशा. आणि त्याशिवाय आपल्या घराला जेवढ्या म्हणून खिडक्या काय असतील तर त्या आपण जेव्हा पाऊस कमी असतो ना तेव्हा अशा ओपन ठेवायच्या आहेत. म्हणजे बाहेरची जी फ्रेश हवा आहे ती घरात येईल आणि घरामधील कुबट वास आहे तो नाहीसा होतो. आणि अशी हवा खेळती राहिल्यामुळे घरामध्ये कुबट वास येत नाही. आता दुसरी टीप आपण बघूयात की रोज संध्याकाळी जेव्हा आपण देवाला दिवा लावतो ना तेव्हा तर देवापुढे धूप करतोच, पण तोच धूप आहे ना तो आपण असा घरामध्ये पूर्ण फिरवला ना तर मग ज्या माशा, चिलटे किंवा मच्छर असतात ना ते सुद्धा घरामध्ये येत नाहीत आणि घरामधलं वातावरण सुद्धा एकदम सुगंधित आणि पवित्र सुद्धा वाटतं. आणि असा भीमसेनी कापूर मिळतो, तर मी तरी नेहमी रोजच्या रोज देवापुढे धूप करण्यासाठी हाच कापूर वापरते. तर अशी एक इलेक्ट्रिकची धूपदाणीसुद्धा मिळते, तर त्याच्यावरती आपण ही कापडाची वडी असते ना ती अशी ठेवायची आणि चालू करायचं. तर त्याच्यामुळे ना कापराचा मंद सुवास असा सगळ्या घरभर पसरतो आणि खूप छान वास येत राहतो आणि या वासामुळे मच्छरसुद्धा बाहेर जातात. आता तिसरी टीप आपण बघूयात की संध्याकाळी जेवण वगैरे सगळं आवरल्यानंतर जेव्हा आपण ओटा स्वच्छ करतो ना तेव्हा व्यवस्थित ओटा स्वच्छ करायचा. आणि शक्यतो भांडी असेल तर ती घासून टाकायची किंवा दुसऱ्या दिवशी भांडी घासायला जरी कोणी येणार असेल ना तरी एकदम व्यवस्थित अशी स्वच्छ करून ठेवायची. आणि ओट्यावरती मात्र अजिबात पाणी ठेवायचं नाही. ओटा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा. तर त्याच्यामुळे ओट्यावरती जर तसंच आपण कचरा ठेवला ना तर त्याच्यामुळे कॉक्रोचसुद्धा येतात आणि शिवाय चिलटंसुद्धा येतात ओलेपणामुळे.
आणि त्याच्यानंतर कंपल्सरी सिंक आहे ना ते घासून घ्यायचं रोजच्या रोज. जर सिंक असं खराब ठेवलं ना तर नक्कीच कॉकरोचसुद्धा येतात आणि ओलेपणा जर राहिला ना तर चिलटंसुद्धा येतात. आणि खराब सिंक हे तर कॉकरोच होण्याचं मुख्य कारण असतं, त्यामुळे आपण हे व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे. तर यासाठी मी असा एक लाँग ब्रश मिळतो तो वापरते. आणि त्याच्यामध्ये जी जाळी असते त्याच्यामध्ये सुद्धा काही खरकटं काही अडकलेलं असेल तर ते सुद्धा काढून टाकायचं. आणि त्याच्यानंतर आजूबाजूला सुद्धा सिंकचं जे पाणी उडालेलं असतं ना तर असा जो वायपर मिळतो त्याने हे व्यवस्थित काढून टाकायचं. आणि भांडी घासून झाल्यानंतर हे जे आपले सगळे स्क्रबर वगैरे असतात ना तर ते व्यवस्थित स्वच्छ धुवून त्यातलं पाणी सगळं निथळून मग हे असं एखादं ऑर्गनायझर काहीतरी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हे ठेवून टाकायचं. आणि दर 2 दिवसांनी असं गरम पाणी करून त्या सिंकमध्ये टाकायचं किंवा रोजच्या रोज केलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर हे जे व्हिनेगर असतं जे आपण चायनीज पदार्थांमध्ये वापरतो तर ते असं एक टोपणभर असं घ्यायचं आणि पूर्ण ह्या सिंकमध्ये टाकून ठेवायचं. तर असं रात्री जर आपण किचन व्यवस्थित स्वच्छ करून ठेवलं ना तर चिलटं, केमरं किंवा कॉकरोच तर येत नाहीतच, पण दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर सुद्धा खूप फ्रेश वाटतं अशा किचनमध्ये काम करण्यासाठी. आणि पावसाळ्यात तर सगळ्यात जास्त पसारा हा कपड्यांचाच होतो. कुठेही सगळे कपडे सुकत घालायचं असं होऊन जातं आणि त्यातल्या त्यात टॉवेल तर सुकतच नाहीत. मग अशा वेळेला टर्किशचे टॉवेल न वापरता हे असे जे सॉफ्ट आणि पातळ असे हलके असतात ना तर ते टॉवेल वापरले ना तर ते सुकतात पण पटकन. त्यामुळं टर्किशचे जाड टॉवेल सध्या तरी बाजूला ठेवून हे असे टॉवेल आपण पावसाळ्यामध्ये वापरायचे. अजून एक म्हणजे आपण सगळीकडेच पाय पुसणे टाकतो म्हणजे बाथरूमच्या इथे वगैरे, तर गॅलरी जर असेल तर गॅलरीच्या इथे सुद्धा टाकून ठेवायचं म्हणजे तिथून जे ओले पाय वगैरे आहेत ते आतमध्ये येणार नाहीत. अजून एक म्हणजे आपण जेव्हा ट्रॉलीमध्ये भांडी लावतो ना तेव्हा ती पूर्ण सुकल्यावरच किंवा व्यवस्थित पुसून मगच ट्रॉलीमध्ये भांडी लावायची. जर आपण थोडीशी जरी ओली भांडी ट्रॉलीमध्ये अशीच ठेवली ना तर ट्रॉलीमध्ये थोड्या दिवसातच खूप कुबट असा वास यायला लागतो आणि पुन्हा ते सगळं साफ करायला लागतं. आणि ट्रॉली साफ करणं हे खरंच खूप कटकटीचं काम असतं. त्यामुळं ट्रॉलीमध्ये भांडी ठेवतानाच ती व्यवस्थित सुकवूनच ठेवायची. आणि ट्रॉलीमध्ये सुद्धा आपण जसं फ्रीजमध्ये मॅट ठेवतो ना तशा ट्रॉलीमध्ये सुद्धा ठेवायच्या, म्हणजे चुकून समजा थोडंसं जरी काही ओलं असेल ना तर ते खाली पडत नाही आणि आपली जी ट्रॉली आहे ती व्यवस्थित राहते. अजून एक गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये लेदरचे शूज वापरले जात नाहीत, तर ते असेच ठेवून टाकले ना तर त्याला बुरशी लागते किंवा असं खूपट वास येत राहतो. म्हणून काय करायचं, हे जे आपले न्यूजपेपर असतात ते शूजमध्ये ठेवून टाकायचे, म्हणजे पावसाळ्यानंतर जेव्हा ते आपण वापरू तेव्हा ते व्यवस्थित असतं. अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण रोजच्या रोज लादी पुसतो ना तर तेव्हा फिनॉल बरोबरच थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं कम्फर्ट आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्या पाण्याने लादी पुसून घ्यायची. तर कम्फर्टमुळे घर सुगंधित तर राहतंच, पण मिठामुळे ना जी निगेटिव्ह एनर्जी असते ना घरातली ती सुद्धा निघून जाते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जर झाडं असतील ना खूप सारी तर खूप काळजी घ्यावी लागते, कारण ती जास्त वाढू द्यायची नसतात. तर इथं बघा हे कोरफड माझ्याकडे खूप वाढलेली होती, तर मी 3-4 जी झाडं होती त्याची ते काढून टाकलेली आहेत. आणि त्याला बुरशी लागू नये किंवा कीड लागू नये म्हणून त्याच्यावरती नीम ऑइल असतं ते स्प्रे करायचं असतं. आणि त्याशिवाय हे जे झाडांची एक्स्ट्रा पानं जी म्हणजे खराब झालेली असतात ना तर ती सुद्धा काढून टाकायची वरचेवर अशी. नाहीतर ही झाडं अशी कशी पण वाढली ना, खूप जंगल झालं तर मग मच्छर त्याच्यामध्ये येऊन बसण्याची शक्यता असते. म्हणजे पावसाळ्यात तरी अशी व्यवस्थित त्याची सॉफ्ट कुंड्या नेहमी साफ ठेवायच्या. त्याच्यामध्ये काही गवत वगैरे वाढलं असेल तर ते काढून टाकायचं. तर हे मला वाटलं हे गवत आहे, पण हे तर लिली दिसते, तर इथं कशी आली काय माहिती. तर आता ही मी दुसऱ्या कुंडीमध्ये लावून टाकते. आणि हा जो आपला मोगरा आहे तर त्याच्या वेलीसुद्धा खूप छान वाढलेल्या, पण आता त्याला मी थोडंसं कट केलं आहे, कारण कट केल्यानंतर जास्तीची फुलं येतात. आणि पावसाळ्यामध्ये तर आपल्याला छत्र्या ह्या लागतातच, आणि त्या ओल्या छत्र्या कुठे ठेवायच्या हा प्रश्न पडतो. तर त्यासाठी मी एक असे बकेट आहे ती इथं दरवाजाच्या इथे ठेवते आणि बाहेरून आल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण छत्र्या ठेवल्या तर मग तो ओलेपणा घरात येत नाही. तर चला आता पावसाळ्यात गरम गरम चहा घेऊयात आणि हा पावसाळा एन्जॉय करूयात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह.